Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a glorious time we are in this evening. किती छान अशी वेळ आहे ना, सायंकाळची समय किती छान आहे. God truly loves each one of you. आणि देवाचं खरोखर तुम्हा प्रत्येकावर प्रेम आहे. And God has come देव आलेला आहे to solve all your problems. तुमच्या सगळ्यांच्या सर्व समस्या सोडवायला. Those things which are hard for you ज्या गोष्टी तुम्हाला अवघड आहेत is very easy for God. त्या देवाला सोप्या आहेत. The only problem is समस्या एकच आहे, we don't want to come to Him. आपल्याला देवाकडे यायची इच्छा होत नाही ना But बेटा. tonight, पण आज रात्री as you open your heart to Him, जसं तुम्ही तुमचं हृदय देवासाठी उघडाल, He will take charge of your life. देव तुझ्या जीवनाचा ताबा घेईल राजा. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Nahum chapter 1 verse 7. नहूमचा पहिला अध्याय आणि त्यातलं 7वं वचन आपण यावेळेला काढूया. नहूम 1:7. The Lord is good, a stronghold in the day of trouble. परमेश्वर उत्तम आहे, तो संकटाच्या समयी गड आहे. Praise God. नहूम 1:7 मध्ये असं लिहिलंय, The Lord is good, परमेश्वर चांगला आहे, a stronghold in the day of trouble. संकटाच्या समयी तो आपला गड आहे. My God is good all the time. माझा देव नेहमीच चांगला आहे. My God is good all the time. माझा देव नेहमीच चांगला आहे. But He's always best पण तो नेहमी उत्तम असतो when we are at our worst. जेव्हा आपली परिस्थिती अगदी वाईट असते. My God shines माझा देव चमकतो where there is deep darkness. जिथे खूप गडद अंधकार असतो तिथे चमकतो. Praise God. देवाला The धन्यवाद. Lord is good. परमेश्वर चांगला आहे. He is good to them that wait on Him. जे लोक देवाचरणी वाट पाहतात त्यांच्यासाठी देव चांगला आहे. In the day of your affliction, तुझ्या त्रासांच्या समयात if you wait upon God, जर तू देवाचरणी वाट पाहिली, He will show His goodness to you. देव त्याचा चांगुलपणा तुला दाखवेल बेटा. He protects those who trust Him. जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांना देव सुरक्षित ठेवतो. My God is a good hiding place. माझा देव एक लपायचं चांगलं ठिकाण आहे. In tough times, तुम्ही अवघड प्रसंगांमध्ये, when the storms come against you, जेव्हा जीवनी वादळ तुमच्या विरुद्ध येतात, you can find safety under the wings of God. तेव्हा देवाच्या पंखांखाली तुम्हाला संरक्षण सापडू शकतं. And my God welcomes anyone looking for help. आणि माझा देव जो कोणी मदत मागत आहे, मदतीकडे पाहत आहे, त्याला प्रत्येकाला मदत करायला तयार असतो. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 145 verse 9, स्तोत्र संहिता 145 आणि त्यातलं 9वं वचन, the Lord is good to all, परमेश्वर सगळ्यांशी चांगला आहे and His tender mercies are over all His works. आणि परमेश्वराची कवळी दया त्याच्या सर्व कृत्यांवर आहे. Praise God. देवाला You धन्यवाद. are the creation of God. तुम्ही देवाची निर्मिती आहात. God created you in His own image and likeness. देवाने तुला दिसायला त्याच्यासारखं आणि त्याच्या आवडीत निर्माण केलंय. So God has to take care of you. म्हणून देवाने तुला सांभाळायला तर पाहिजेच आहे. Isn't it the job of a mother who gave birth to you to take care of you? हे एखाद्या आईचं कामच असतं ना, की ज्या आईने तुला जन्म दिलेला आहे त्या आईनं तुला सांभाळणं हे तिचं काम आहे. Even so, तसंच God has made you, देवाने तुला बनवलंय and God is obligated to help you. आणि म्हणून देव तुला मदत करायला बांधीलय. Praise God. देवाला धन्यवाद. What a joy it is to know that our God is sweet to all, किती आनंद वाटतो हे जाणून की देव आपल्या सगळ्यांशी इतका गोड वागतो. and His compassion rests on all that He has made. आणि देवाचा कळवळा देवाने निर्माण केलेल्या सगळ्यावरती येऊन बसतो हे जाणणं किती छान आहे. My God is no respecter of persons. माझा देव भेदभाव करणारा आणि पक्षपात करणारा देव नाही. Whoever you are, तुम्ही कोणी असा, rich or poor, तुम्ही धनवान असा, गरीब असा, male or female, तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, whichever language you talk, तुम्ही कुठलीही भाषा बोलत असा, God is no respecter of persons. देव भेदभाव आणि पक्षपात करणारा देव नाहीच आहे. Even द- as we see in the family, आणि जसं आपण आपल्या कुटुंबात पाहतो, you may have 4 children, 5 चार- children, तुम्हाला कदाचित 4-5 मुलं असतील, yet तरी the parents love them all. आई वडिलांचं सगळ्यांवर समान प्रेम असतं. There is no respecter of persons there. त्याच्यामध्ये भेदभाव आणि पक्षपात आई बाप करत नाही. Even so, तसंच my God does not play favorites. माझा देव सुद्धा आवडतं नावडतं खेळत नाही. He is ready to help one and all, माझा देव एकाला आणि सगळ्यांना मदत करायला तयार आहे, provided फक्त they come seeking for Him. सगळी मुलं देवाला शोधत, देवाला प्रार्थना करत देवाकडे आली पाहिजेत. मग एकाला आणि सगळ्यांना तो मदत करायला तयार आहे. Some don't get it काही लोकांना ते मिळत नाही because कारण they don't come to Him. काही लोकांना ती मदत मिळत नाही कारण ते लोक देवाकडे येत नाहीत. ते मोठे लोक आहेत फार. But if you come to Him, पण तुम्ही जर देवाकडे आलात, God will help you. देव तुम्हाला मदत करेल बरं का. Praise God. देवाला धन्यवाद. God always gives His best. देव नेहमी त्याच्याकडे असलेलं उत्तम ते देतो. He has already
given the best. आणि देवाने ऑलरेडी आपल्याला उत्तम असं दिलेलं आहे. He gave the sun to warm us देवाने आपल्याला सूर्यप्रकाश दिलाय ऊब द्यायला. and the rain to nourish us, देवाने आपल्याला पाऊस दिलेला आहे सत्व आणि पोषण द्यायला. regardless of who you are. आणि मग तुम्ही कोणी असा त्याची कदर न करता तो सूर्यप्रकाश, ते सूर्याचं ऊन, तो पाऊस देव सगळ्यांनाच देतो. He gives to the good and the bad and the ugly. चांगल्या लोकांना देतो, वाईट लोकांना देतो, अति वाईट लोकांना देतो, सगळ्यांनाच देव पाऊस ऊन सगळं देतो. He makes his sun to shine brightly on the ungodly also, आणि अभक्तिमान लोकांवर सुद्धा देवाचा सूर्य रोज तळपतो. as if they are his saints. की जणू काही ते अभक्तिमान आणि दुष्ट लोक जणू काही देवाचे संतच असावेत. And he sends his rain water to them that are not even perfected. आणि देव त्याच्या पावसाचं पाणी जे लोक अपरिपूर्ण आहेत त्यांच्यासाठी पण पाठवतो. ते परफेक्ट आहेत म्हणून त्यांना पाऊस मिळतोय असं नाही आहे. त्यांच्यासाठी देव पाऊस पाठवतोय. Is this not the goodness of God? महादेवातला चांगुलपणा नाही तर ह्याला काय म्हणतात तुम्ही मला सांगा. This is the goodness of God. यालाच देवातला चांगुलपणा म्हणतात ना, की चांगल्यांवरही तो पाठवतोय, वाईटांवर तो पाठवतोय. Bible says बायबल म्हणतं in Psalm 84 verse 11, स्तोत्र 84 त्यातलं 11वं वचन, for the Lord God is a sun and shield. कारण प्रभू परमेश्वर आपल्यासाठी आपला सूर्य, पुत्र आणि ढाल आहे. The Lord will give grace and glory. परमेश्वर आपल्याला कृपा आणि वैभव देईल. No good thing will he withhold from those who walk uprightly. आणि जे लोक सरळ मार्गे चालतील त्यांच्यापासून एकही चांगली गोष्ट परमेश्वर राखून ठेवणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Psalm 36 verse 7, स्तोत्र संहिता 36 त्यातल्या 7व्या वचनात बायबल म्हणतं, how good is your loving mercy, O God. तुझी प्रेमळ दया किती चांगली आहे प्रभू. The children of men take cover under the shadow of your wings. मानवी संतान तुझ्या पंखांच्या सावली खाली आश्रय घेतात. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 73 verse 1, स्तोत्र 73 त्यातलं पहिलं वचन, truly God is good to Israel, खरोखर देव इस्रायलाशी चांगला आहे even to such ones as are of clean heart. आणि ज्यांचं हृदय स्वच्छ आहे त्या लोकांशी देव चांगला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God is a good God. देव चांगला देव आहे बर का. He is a good God. देव चांगला देव आहे. Bible says बायबल म्हणतं in Romans 5 verse 20, रोमकरास पत्र 5वा अध्याय 20ं वचन, where sin abounds, जिथे पाप असतं God's grace abounds all the more. तिथे देवाची कृपा अजून जास्त असते. Praise God. देवाला धन्यवाद. His goodness is abundant. त्याचा चांगुलपणा तिथे विपुल असतो. It is as abundant as the air that is around you. एवढा विपुल की जशी हवा आपल्या अवतीभोवती आहे तेवढं. My concern is not whether God is on my side. माझी काळजी ही नाहीये की देव माझ्या बाजूने आहे की नाही. My greatest concern is to be on God's side all the time. माझी मोठी काळजी ही आहे की मी नेहमी देवाच्या बाजूने असायला हवंय. Praise God. देव तर नेहमी माझ्या बाजूनेच आहे 24/7. मी देवाच्या बाजूने सारखं असायला पाहिजे. Why? का? Because there is none good कारण कोणीच चांगलं नाही. but God. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. कोणीही चांगलं नाही, फक्त देव चांगला आहे. That's why I have to be on God's side. आणि म्हणून मला देवाच्या बाजूने राहायला हवं. Do you want the blessings of God tonight? तुम्हाला आज रात्री देवाचे आशीर्वाद हवे आहेत का? Then be on God's side. देवाची बाजू घ्या, देवाच्या बाजूने उभे राहा. Be on God's side. देवाच्या बाजूने व्हा. Amen. हालेलुया. मला आशीर्वाद पाहिजेत प्रभू, मी तुझ्या बाजूने उभी राहणार आहे. Never trust anyone completely but God. आणि कधी कोणावर पूर्ण विश्वास टाकू नका, पण देवावर संपूर्ण विश्वास टाका. Love people. लोकांवर प्रेम करा, Be merciful to them. लोकांवर दयाही करा, But put your trust only in God. पण विश्वास फक्त देवावर ठेवायचा, लोकांवर नाही. Because कारण you will never live in hurt nor be disappointed if you trust in God. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला तर कधी तुम्हाला वाईट वाटणार नाही, तुम्ही कधी नाराज होऊन जगणार नाही. The good God will never permit any troubles to come upon you. कारण चांगला देव तुझ्यावर कुठलाही त्रास यायची परवानगी देणार नाही. आमेन. आमेन. Unless he has a specific plan हा, काही विशिष्ट योजना देवाची त्यामागे असेल तर गोष्ट वेगळी. by which great blessings can come out of the difficulties. की समजा काही त्रासांमधून जाऊन, काही अडचणीतनं जाऊन तुम्हाला फार मोठे आशीर्वाद देव नंतर देऊ करणार असेल तर मग देव तसं होऊ देतो, पण ती गोष्ट वेगळी. Praise God. आमेन. God intends to give the best to you. तसं म्हटलं तर देवाची इच्छा हीच आहे की देवाला प्रत्येकाला आपल्याला चांगलं ते द्यायचं आहे.
He wants to give you more than you have ever desired. आणि तुम्ही जी काही इच्छा मागली असेल त्या इच्छे पलीकडे जाऊन देवाला तुम्हाला द्यायचं आहे. God wants to give you more than you ever imagined. जी काही कल्पना तुम्ही केली असेल त्या कल्पने पलीकडे जाऊन देवाला तुम्हाला द्यायचं आहे. Beyond what you have ever seen in your life. तुझ्या आयुष्यात जे काही तू पाहिलंयस त्याच्या पलीकडे जाऊन देवाला तुला द्यायचं आहे. Praise God. ओ हालेलुया, देव बाप्पा धन्यवाद. Beyond your comprehension He wants to give you. तुझ्या तर्कात वितर्कात बसणार नाही, तुझ्या कल्पनेत कधी येणार नाही, जी इच्छा तू कधी केली नाही, जे तुझ्या विचारात कधी आलं नाही, असं काहीतरी देवाला तुला द्यायचं आहे. The things that you have never heard before. ज्या गोष्टींविषयी तू कधी ऐकलं नाही राजा, Such a good news He wants to give you. अशी काहीतरी चांगली बातमी देवाला तुला द्यायची आहे. Praise God. हालेलुया, आमेन. When you put your hands in the hand of God, जेव्हा तुम्ही तुमचा हात देवाच्या हातात द्याल, God will manage the affairs of your life. देव तुझ्या आयुष्यातले सगळे कारभार सांभाळेल. And you will not need any advice from the world again. आणि तुला जगापासून आणि जगातल्या लोकांपासून कधीही एकाही सल्ल्याची गरज पडणार नाही. देव तुला सगळं शिकवेल की काय करायचं आणि काही नाही. कुणाला विचारायची गरज नाही पडणार मी काय करू. With God in charge of your life, देव तुझ्या जीवनाचा जर ताबा घेऊन आहे, I believe everything will work out together for your good. तर सरते शेवटी सगळं काही तुझ्या चांगल्याकडेच होणार आहे. So what is there to worry about? तर आता काळजीचं कारणच काय आहे? Nothing. काळजीचं कारणच काही राहिलं नाही मग. Because your life is in the hands of God. कारण तुझं जीवन देवाच्या हातात आहे, Your future is in the hands of God. तुझं भविष्य देवाच्या हातात आहे, You have given your heart to God. तुझं हृदय तू देवाला दिलेलं You आहे, walk with तू God. देवासोबत चालत You आहे, talk with तू God. देवाशी बोलत Every आहे. Saturday you come here to hear the word of God. दर शनिवारी तू इथे देवाचं वचन ऐकायला येत आहे. You tell तू God, देवाला सांगत आहे, speak Lord, your servant hears. बोल दे बाप्पा, तुझा दास ऐकत आहे. Will not God be interested in your life? मग देवाला तुझ्या जीवनामध्ये इंटरेस्ट येणार नाही का? What kind of calamity will come to such a person? मग काय कुठलं संकट अशा माणसाच्या जीवनावर येऊ शकतंय ज्या माणसाची वृत्ती अशी आहे? Praise God. देवाला धन्यवाद. My God is good. माझा देव चांगला आहे बेटा, He is good. माझा देव चांगला आहे. He can meet your daily needs. माझा देव तुझ्या रोजच्या सगळ्या गरजा भागवेल. काय हवंय तुला असं देव सगळं देईल. Daily needs He can meet. तुझ्या रोजच्या गरजा देव भागवेल. Not weekly or annually. आठवड्याच्या किंवा वर्षातून एखाद वेळेला नाही, दर दिवशी तुला जे लागेल ते देव देईल. He will give you what you need. तुला जे गरजेचं आहे ते देव सगळं देईल. He will give you when you need. जेव्हा केव्हा तुला गरजेचं आहे देव तुला देईल. He will give you how much you need. तुला जेवढं लागेल तेवढं देव देईल. Praise God. देवाला धन्यवाद. You just get in line with God. तुम्ही फक्त देवाशी जुळवून घ्या. We all need God. आपल्याला सगळ्यांना देवाची गरज आहे. देवाशी कट्टी कधी करायची नसते. Because we don't know our future. का आपल्याला आपलं भविष्य माहित नाही. He who can see the whole future. ज्या देवाला सगळं भविष्य सगळ्यांचं एक साथ दिसतंय, Such a person will never bow down before God. आणि जो कोणी असा माणूस समजा असेल ज्याला सगळंच दिसतंय, तो माणूस देवासमोर नमणार नाही. One of the reasons that God made the world round, एक कारण ज्याच्या पायी देवाने जग किंवा पृथ्वी गोल बनवली, because कारण we cannot see far before us down the road. मग आपल्याला खालचं लांबचं दिसत नाही. That's why He made the world round. म्हणून देवाने जग गोल बनवलंय, गोल. If the world was straight, you could have known your future. जर जग सरळ असतं तर तुला तुझं भविष्य कळलं असतं, And you would have never bowed down to God. आणि तू कधी देवासमोर नमन केलं नसतं. कारण तुला ऑलरेडी सगळं माहिती आहे, माझं उद्या असं होणार, परवा तसं, तेरवा तसं, आणि मग संपलं. मग तू नमन देवाला करणारच नाही. That's why He made the earth round. म्हणून देवाने काय केलं? देव आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त हुशार आहे. देवाने पृथ्वी केली गोल, That you will never be able to see too far down the road. की कुणालाही फार लांबचं दिसणारच नाहीये की पुढे माझ्यासाठी काय आहे. Praise God. देवाला My धन्यवाद. God is not only good in good times, माझा देव फक्त चांगल्या काळात चांगला असतो असं नव्हे, but He is the best in bad तर times. माझा देव वाईट काळात अतिउत्तम असतो. God defines also what is good. आणि देव जे चांगलं आहे त्याची व्याख्या पण देतो. Every thought of God is good for you. देवाचा प्रत्येक विचार तुझ्यासाठीचा चांगला आहे. Every action of God is good for you. देवाची तुझ्यासाठीची प्रत्येक कृती चांगली आहे. The most pure, अगदी छान, अगदी उत्तम, अगदी शुद्ध, निखळ, पवित्र, infinite good for you. मर्यादे पलीकडे अमर्यादित चांगला देव. You know, माहिती आहे तुम्हाला, God's goodness and love are the two most basic of God's qualities. देवातला चांगुलपणा आणि प्रीती देवाच्या गुणधर्मातले सगळ्यात चांगले दोन गुणधर्म आहेत. माहिती आहे, They work together for your good. हे दोघे एकत्र काम करतात तुझ्या भलाईसाठी. Goodness flows for you चांगुलपणा तुझ्या मागे वाहतो, from the heart of love. प्रीतीच्या हृदयातनं It flows. वाहतो. Goodness and mercy. चांगुलपणा आणि दया.
That's why you have to look to God. म्हणून तुम्ही देवाकडे बघायचं. असं मी जे सारखं म्हणतो ना ते ह्याच्यासाठीच. Trust on Him, my beloved people. माझ्या प्रिय लोकांनो, देवावर विश्वास ठेवा बेटा. All times. नेहमी देवावर विश्वास ठेवा. For great is His goodness. कारण देवाचा चांगुलपणा मोठा आणि महान आहे. Bible speaks of a sorrowing wife whose name was Hannah. बायबल एका दुःखी बायकोविषयी सांगत आहे जिचं नाव होतं हन्ना. She was a godly woman. हन्ना एक भक्तिमान बाई होती. But the Lord had closed her womb. पण प्रभूने तिचं ओटीपोट बंद केलेलं. The husband took another woman. तिला दिवस राहायचे नाहीत. मग तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. And Hannah's heart sank. आणि हन्नाचं हृदय बुडत चाललं कारण सवत घरात आली. And to add to her misery, त्या सगळ्या तिच्या त्रासात भरीला. her adversary mocked her every day. तिची सवत रोज तिची मस्करी करायची. And the moment the second woman had her son, आणि ज्या क्षणाला तिच्या सवतीला मुलगा झाला, Hannah's heart became more broken. हन्नाचं हृदय अजूनच तुटलं कारण तिच्या नजरेसमोर तिच्या सवतीला दिवस गेले. And instead of comforting Hannah, आणि हन्नेला सांत्वन द्यायच्या ऐवजी that don't worry, की तू नको काळजी करू, God will give you also a देव child, तुला सुद्धा संतान देईल. हन्ना she was mocking at her. तिची सवत तिची मस्करी करायला लागली. Never mock at a person who is in pain. एखादा माणूस जर वेदनेतनं जात असेल ना बेटा, तर त्याच्या वेदना बघून त्याची मस्करी करायला कधी जाऊ नका. तो त्रासात आहे. Because God doesn't like it. कारण देवाला आवडत नाही अशी मस्करी. And God forbid if He takes away that joy from your life, then you are gone. आणि देव न करो तो आनंद मग देवाने तुला जो दिलेला आहे तो काढून टाकला तर संपलं. मग काय होईल तुझं? Never mock at another person. कधी दुसऱ्यांची मस्करी करू नका जे दुःखातनं आणि वेदनेतनं जात आहेत. Today we have joy, today they have trouble. आज आपल्याला आनंद आहे, काही लोकांना दुःख असेल, त्रास असेल. God forbid we should not have trouble tomorrow. देव न करो उद्या उठून आपल्या जीवनात त्रास येऊ नयेत. Bible says बायबल म्हणतं in Job 6:14, इयोबाचा 6वा अध्याय 14व वचन, to him that is afflicted pity should be shown from his friend. ज्याला त्रास झालाय त्याला त्याच्या मित्रांपासून दया दाखवली पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. Now her adversary had 10 sons, आता तिच्या सवतीला एक नाही 10 मुलं झाली हन्नेच्या नजरेसमोर. all in a row. अगदी पटापटा एकामागे एक. And here Hannah wanted one child. आणि इथे हन्नेला एकच संतान हवं होतं पण दिवस जाईनात. One day एके दिवशी she came into the temple of God ही हन्ना देवाच्या मंदिरात आली. तुम्ही आज जसे आलाय तसं. and she wept bitterly. आणि हन्ना देवाच्या मंदिरात जाऊन खूप रडली. Oh God, म्हणाली, देव बाप्पा, if you look at my misery माझा त्रास जर तू पाहत असशील and stop neglecting me आणि माझ्याकडे दुर्लक्ष करायचं जर तू थांबवलंस and be good to me आणि देव बाप्पा जर तू माझ्याशी चांगला वागलास and give me a small boy, आणि मला एक लहानसा मुलगा पुत्र संतान जर तू दिलंस, then I will give to him all the days of his life. तो मला झालेला मुलगा मी तुला आयुष्यभरासाठी परत करीन. God heard and answered her prayer. देवाने तिची प्रार्थना ऐकली आणि प्रार्थनेला उत्तर दिलं. माहित आहे, Hannah means favored one. हन्ना म्हणजे जिच्यावर अनुग्रह झालाय अशी बाई. Hannah means grace. हन्ना म्हणजे कृपा. When you meet God, you only meet grace. जेव्हा तुम्ही देवाला भेटता तुम्ही फक्त कृपेला भेटत असता. Praise God. कारण देव कृपा आहे. Because God is merciful. कारण देव दयाळू आहे. God is a favorable God. देव अनुग्रह करणारा देव आहे. He will show favor to you all. देव तुम्हा सगळ्यांवर आज रात्री अनुग्रह करेल. Praise God. तुमच्या बाजूने उभं राहून तुमच्यावर कृपा करेल. And Hannah received favor from God. आणि हन्नाला त्या दिवशी देवाकडनं तो अनुग्रह मिळाला. Not on her own merit, स्वतःच्या गुणधर्मांवर आधारित नाही, but पण because God is good. देव चांगला आहे म्हणून हन्नाला मिळालं. बाकी आपलं तर कायच आणि तिचंही काय. Today God is not going to bless you on your merit, आज देव तुला आशीर्वाद तुझ्या गुणधर्मांकडे बघून देणार नाही. भ्रमात राहू नकोस. but God is going to bless you because He is good. पण देव चांगला आहे म्हणून देव तुला आशीर्वाद देणार आहे. Because you asked Him. कारण तू देवाला मागतोयस म्हणून देव तुला देणार आहे. God said, ask and you shall देव receive. म्हणाला वचनात, माग म्हणजे तुला मिळेल, Seek and you shall find. शोध म्हणजे तुला सापडेल, Knock and the door shall be opened for दार you. वाजव तर खरं तुझ्यासाठी दार उघडेल असं देव वचनात बोललाय. And so God blessed her with a son. आणि देवाने हन्नेला पुत्र संतानाचा आशीर्वाद दिला. She named her son Samuel. त्या मुलाचं नाव तिने ठेवलं शमुवेल. Samuel means heard of God. शमुवेल म्हणजे देवाद्वारे ऐकला गेलेला. Samuel means heard of God. शमुवेल म्हणजे देवाने ज्याचं ऐकलंय असा, देवाद्वारे ऐकला गेलेला म्हणजे देवाने ज्याचं ऐकलंय असा माणूस. The God who hears prayers. जो देव प्रार्थना ऐकतो असा देव. The God who answers जो prayers. देव प्रार्थनेला उत्तर देतो तो देव. Praise God. देवाला धन्यवाद. My God is good माझा देव चांगला आहे. essentially. माझा देव चांगला आहे नेहमी सतत.
He is good in himself. स्वतःमध्येच देव फार चांगला आहे. My God's goodness flows to the whole world. माझा देवातला चांगुलपणा सगळ्या जगामध्ये वाहत असतो. He is not forced to be good. माझ्या देवाला ओ देव बाप्पा चांगला राहना चांगला राहना असं बळजबरीनं सांगावं लागत नाही, जसं काही लोकांना जरूर सांगावं लागतं. Be good, be good, be good. चांगले राहना ओ चांगले वागा ना. Be good to me. असं काय करतं Be good to me. चांगलं राहना चांगला राहना. God is independently good. देव स्वतंत्रतेनं अगदी चांगलाच आहे. His character is good. देवाचं चारित्र्य चांगलं आहे, स्वभाव गुणधर्म चांगले आहेत. Some people are good for some days. काही लोक काही दिवस चांगले असतात, Other days they are not. बाकीच्या दिवशी काही लोक चांगले नसतात. Bible says बायबल म्हणतं God is eternally good. परमेश्वर अनंत काळासाठी चांगला आहे. फिनिश, संपलं. Eternally good. परमेश्वर अनंत काळासाठी चांगला आहे. Past, present, future is good. भूतकाळात, वर्तमान काळात, भविष्य काळात देव चांगला आहे. His goodness does not change. देवाचा चांगुलपणा बदलत नाही. He is good in all his acts of देव grace. त्याच्या सगळ्या कृपेच्या कृत्यांमध्ये चांगला आहे. He is good in all the acts of his providence. देव त्याच्या पुरवठ्यामध्ये चांगला आहे. He is good in all his acts of healing. देव त्याच्या आरोग्याच्या सर्व कामात चांगला आहे. God is good in all his acts of deliverance. देव त्याच्या सुटकेच्या सर्व कामात चांगला आहे. अव्वल नंबर एकदम चांगला. Praise God. देवाला धन्यवाद. His past acts were good. देवाची भूतकाळातली कर्म चांगली आहेत. His present acts is good. देवाची वर्तमान काळातली कृत्य चांगली आहेत. His future acts also will be good. देवाची भविष्य काळातली कृत्य सुद्धा चांगलीच असणार आहेत. He'll be good to you today. देव आज तुझ्याशी चांगलं राहणार आहे. He'll be good tomorrow. देव उद्याही तुझ्याशी चांगलंच राहणार आहे. He'll be good to you next month. देव पुढच्या महिन्यात पण तुझ्याशी चांगला राहणार आहे, कारण देव चांगला आहे. He is a good stronghold. तो एक खंबीर बुरुज आहे. He is a strong tower. तो आपल्यासाठी एक खंबीर किल्ला आहे, स्तंभ आहे. Wherever you see God, you will see only goodness. जिथे कुठे तू देवाला बघशील तुला चांगुलपणा दिसेल. Goodness flows before him. चांगुलपणा देवातना असा भडाभडा वाहतो. Goodness follows him. चांगुलपणा देवाच्या मागे भडाभडा येतो. Goodness is at the right hand of God. चांगुलपणा देवाच्या उजव्या हाताला आहे. Goodness is at the left hand of God. चांगुलपणा देवाच्या उजव्या हाताला आहे. Touch him anywhere, goodness will flow. देवाला कुठेही हात लाव, त्यातनं चांगुलपणा वाहतो. That's why you need to trust God in his goodness. म्हणून जे जीव तोडून मी तुम्हा लोकांना सांगत असतो ना, देवावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, म्हणून सांगतो की देवाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा, कारण देव आहेच चांगला. Good to his own people. त्याच्या स्वतःच्या लोकांशी देव चांगला आहे. Good to all those who call upon his name. जे सर्व लोक त्याच्या नावाचा धावा करतात त्यांच्याशी देव चांगला आहे. People may be good but not at all times. लोक चांगले असतात पण नेहमी लोक चांगले राहू शकत नाहीत, कारण लोक आहेत. But God can be good at all पण times. देव 24/7 सदोदित चांगला राहू शकतो, कारण देव आहे. Bible says बायबल म्हणतं in Matthew 19 verse 17, मत्थ्याचा 19वा अध्याय त्यातलं 17वं वचन, there is nobody good on this earth but God. या भूतलावर कोणी चांगलं नाही पण देव चांगला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Hannah burst out singing. आणि मग हन्ना गायला लागली. She said, म्हणाली there is nobody like you. तुझ्यासारखं कोणी, येशू सारखा कोणी नाही, असं गायला लागली. No rock like you. तुझ्यासारखा खडक नाही, येशू सारखा कोणी नाही. She was walking on the air. माझ्या देवासारखा देव नाही, आणि ती हवेत चालायला लागली. She was laughing at the rival. आणि ती तिच्या सगळ्या शत्रूंवर, वैऱ्यांवर, विरोधकांवरती हसू लागली. She was dancing in her salvation. आणि तिच्या तारणात ती नाचू लागली. She said, म्हणाली, don't pretend, people. तुम्ही ढोंग आणि सोंग करू नका लोकांनो. The word of boasting will never help you. बढाईचा शब्द तुम्हाला मदत करणार नाही, तुम्ही बढाया मारू नका. But word of humility will always bless you. पण नम्रतेचा शब्द तुम्हाला नेहमी आशीर्वादित करेल, असं हन्ना म्हणाली. Because God knows what you're going through. कारण देवाला माहिती आहे तू कुठल्या परिस्थितीतून जात आहे. He takes the measure of everything that is happening around you. आणि तुझ्या अवतीभोवती जे काही घडत आहे त्या सगळ्याचा ताबा देव घेतो. No matter what you're going through tonight, आज रात्री सुद्धा तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जरी जात my असाल, God will put you back on your feet. माझा देव तुला तुझ्या पायावर परत उभं करेल. He will rekindle burnt up lives tonight. माझा देव तुझ्यासाठी परत तो प्रकाश आणि ज्योत पेटवेल. He will put that hope in your dying hope. माझा देव तुझ्या मेलेल्या आशेत परत आशा घालेल. He will restore dignity to you. माझा देव तुझी प्रतिष्ठा तुला परत देईल. He will restore respect to you. माझा देव तुझा आदर तुला परत करेल. Those people who spat on you, they will respect you. जे लोक तुला बघून थुंकायचे ते लोक तुला बघून तुला सलाम करतील. They will salute you. तुला सलाम ठोकतील. सलाम. Praise God. देवाला धन्यवाद. God can do it. देव करू शकतो हे. देवाला हलक्यात घ्यायचं नाही, तो महान आहे. You know, तुम्हाला माहिती आहे, when you walk all alone on this road, जेव्हा तुम्ही एकटे रस्त्यावर चालता ना, nobody bothers
कोणाला talk to you. कोणाला फिकीर नसते आपली, कोणाला येऊन आपल्याशी बोलावंसं सुद्धा वाटत नाही. Once you meet the Prime Minister पण एकदा का तुम्ही पंतप्रधानांना जर भेटून आलात and your photo comes in the newspaper, आणि पंतप्रधानांसोबत तुमचा फोटो जर वर्तमानपत्रात आला, from next day, पुढच्या दिवसापासून people will come to garland you. लोकांची रांग लागेल तुम्हाला हार घालायला. Oh, you are seen with the Prime Minister. अरे पंतप्रधानांसोबत दिसले हे. In the same way, तसंच आहे हे. one touch with God, देवाचा एक स्पर्श you will have the greatest elevation in life. सगळ्यात मोठी उन्नती आणि बढती देव तुमच्या जीवनात तुम्हाला देईल. तो एक स्पर्श काफी आहे. आज रात्री तो मिळू शकतो. आल्यासरशी घेऊन जा. Praise God. देवाला धन्यवाद. He will leave the ungodly to stumble in the dark. अभक्तिमान लोकांना मात्र देव अंधारामध्ये असंच चाचपडत ठेवेल. But पण for his children, जी देवाची मुलं आहेत, he will shed forth his torchlight that you may walk in the light. त्याची भक्ती करणारी भक्तिमान माणसं आहेत, त्यांच्यासाठी देव प्रकाशाची ज्योत पेटवेल. Praise आणि God. त्यांना पावला पावलाला रस्ता दाखवेल की इकडे चाल, तिकडे चाल, इथं वळ, तिथं वळ. This Bible that I hold in my hand, हे जे बायबल माझ्या हातात आहे ना बेटा, this is the good news for all ही mankind. संपूर्ण मानवजातीसाठी असलेली सुवार्ता आहे. आमचं याच्यावर प्रेम बसलेलं आहे. वी लव्ह दिस. Yes, this is life for us. हे आमचं जीवन आहे. दिस इज लाईफ फॉर अस. What is the greatest news? सगळ्यात मोठी बातमी काय आहे? Breaking news. ब्रेकिंग न्यूज काय है? आज की ताजा खबर क्या है? Do you want breaking news? आज की ताजा खबर सुनिए. When you put on the TV and hear breaking news, it is only breaking your heart news. ब्रेकिंग न्यूज तुम्ही टीव्ही वरती ऐकायला गेला ना की ती खरोखर ब्रेकिंगच असते, कारण ती ऐकून ब्रेकच होतो आपण. But today I will give you the breaking news. पण मी आज तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देतोय. John 3:16. योहान 3:16 मी तुम्हा लोकांना आज देत असलेली ब्रेकिंग न्यूज आज की ताजा खबर आहे. God so loved the world योहान 3:16 देवाने जगावर एवढी प्रीती केली that he gave his only begotten son Jesus की Christ, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला, that whoever believes on की him जो कोणी येशूवर विश्वास ठेवे shall not perish त्याचा नाश होणार नाही, but will have eternal तर life. त्याला अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष मिळेल. Breaking news. ब्रेकिंग न्यूज. आज की ताजा खबर. My God created this world. माझ्या देवाने हे जग निर्माण केलंय बेटा. All the things on this earth were created by God. या जगातल्या सगळ्या गोष्टी देवाने निर्माण केल्यात. माहित नसेल तर सांगतोय तुम्हाला Praise God. की सगळं देवाने निर्माण केलंय. You know, the harmony of God's creation was broken when our first parents, Adam and Eve, chose to believe in a lie of the devil. आपले प्रथम पालक आदाम आणि हव्वा जेव्हा त्यांनी देवाचा आज्ञाभंग करायचं ठरवलं, तेव्हा असं झालं, देवाची जी सगळी निर्मिती होती त्यात असलेलं सौख्य आणि एकी तुटली. But पण God so loved the world, तरी देवाने जगावर एवढं प्रेम केलं He sent Jesus Christ for you. की देवाने येशूना तुझ्यासाठी पाठवलं. God became man. देव मनुष्य रूप धारण करून आला. He came in the person of Jesus Christ. येशूंच्या रूपामध्ये देव या जगात आला. Fully God, fully man. संपूर्ण देव संपूर्ण माणूस. 100% God, 100% man. 100% देव 100% माणूस येशू. Jesus who lived a sinless life. जे येशू एक पाप विरहित जीवन जगले. He was born येशूंचा जन्म झाला to take away your sins तुझं पाप घेऊन जायला and my sins. आणि माझं पाप घेऊन जायला. Jesus took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं आणि मानवजातीचं पाप नेलं. died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर ते पाप घेऊन येशू मरण On the पावले. third day, तिसऱ्या दिवशी He rose again. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Nobody rose from the dead. कोणी मेल्यानंतर परत जिवंत झालेलं नाही. Nobody had resurrection. कोणालाही पुनरुत्थान मिळालेलं नाही. Only Jesus. फक्त येशू. He was seen for 40 days. 40 दिवस पुनरुत्थित झाल्यानंतर येशू दिसले. Everybody saw him. सगळ्या लोकांनी येशूंना पाहिलं. पुनरुत्थित झाल्यानंतर 40 दिवस येशू दिसले. They said, लोक म्हणाले, this is Jesus अरे येशू आहेत. who had died before. हा येशू, हे येशू जे मेले वारले होते, Today he is walking around. आज परत जिवंत होऊन चालतायत. Praise देवाला God. धन्यवाद. येशू आहेत ते. Jesus came to take you to heaven. येशू तुला स्वर्गात घेऊन चालतोय. Jesus came to give you life. येशू तुला स्वर्गात घेऊन जायला, तुला जीवन द्यायला आले. Jesus came to heal you. येशू तुला आरोग्यान बरं करायला आले. Jesus came to deliver you. येशू तुला सुटका द्यायला आलेले आहेत. Jesus came to defeat the devil from your life. येशू सैतानाला तुझ्या जीवनातून पराजयी करायला आलेले He आहे. came to support you. येशू तुला आधार द्यायला आले. Jesus came to stand by you. येशू तुझ्या बाजूने उभं राहायला आले. Jesus came to strengthen you. येशू तुला ताकद द्यायला आले. Jesus came to remove all that fear from you. येशू तुझ्यातनं सगळी भीती काढायला आले. Jesus came to Oh, remove all hallelujah. the doubt from you. येशू तुझ्यातनं सगळ्या शंका काढायला आले. Jesus came to remove all the confusion from येशू you. तुझ्यातनं सगळा गोंधळ काढायला आलेले आहेत.
ओ हालेलुया, आय लव्ह Praise God. लॉर्ड, आय लव्ह यू. तुझ्यावर प्रेम करते. Isn't this good news? मग ही चांगली बातमी नाही तर काय आहे? Isn't God good news? मग देव शुभवर्तमान नाही तर काय आहे? Isn't Jesus good मग news? येशू सुवार्ता आहेत का नाही? Praise God. शुभवर्तमान आहेत की नाही? That's why the Bible is one of the greatest blessings bestowed by God on the children of men. म्हणून तर मानवी संतानांवर देवाने एक पाठवलेला सगळ्यात मोठा आशीर्वाद म्हणजे बायबल, हे पवित्र शास्त्र. It has God as its author. देव त्याचा लेखक आहे. देव याचा लेखक आहे. हे लिहिलं माझ्या देवानी आहे. It has salvation for its end. आणि याची अखेर तारणात आहे. And it is truth without mixture. आणि सत्य न भेसळता आहे. This is truth without mixture. हे सत्य न भेसळ असलेलं आहे, भेसळ नसलेलं हे सत्य आहे. याची अखेर तारण आहे. It's all pure word of God. हा शुद्ध देवाचा शब्द आहे. My God is good. माझा देव चांगला आहे बेटा. God is bigger than what mankind can ever think of him. मनुष्य कधी विचार पण करू शकत नाही, त्याहून मोठा माझा देव आहे. What you think is still smaller. तू देवाचे जे काही विचार करतो ना ते अजूनही छोटे आहेत. He is greater than your thought. देव तुझ्या विचारांपेक्षाही मोठा आहे. देव फार मोठा आहे. देव खूप मोठा आहे. देव फार विशाल आहे. You know, the fragrance of flowers spread only in the direction of the wind. तुम्हाला माहितीये ना, फुलांचा सुगंध ज्या दिशेने हवा जात असते त्या दिशेनेच पसरतो. But the goodness of God spreads over the whole earth. पण देवाचा चांगुलपणा संपूर्ण पृथ्वीवर पसरतो. किती छान. It reaches to the poor, it reaches to the rich. देवाचा चांगुलपणा गरीबापर्यंत पोहोचतो, श्रीमंतांपर्यंत सुद्धा His पोहोचतो. fragrance reaches to the sickly people. देवाचा सुगंध आजारी लोकांपर्यंत पोहोचतो. His power reaches to every needy person. देवाचं सामर्थ्य प्रत्येक गरजवंतू माणसापर्यंत पोहोचतं या जगात. To people of all culture, class and creed. सगळ्या संस्कृतीचे, परंपरेचे, सगळ्या पद्धतीच्या लोकांपर्यंत देवाचा सुगंध पोहोचतो. Human greatness does not lie in human strength. मानवी थोरवी मानवी शक्तीत नाही. हे वाक्य तुम्ही माझं लक्षात ठेवा. मानवी थोरवी म्हणजे मानवी महानता मानवी शक्तीत नाहीये. Human greatness does not rest in human wealth. मानवी थोरवी मानवी धनसंपत्तीत नाहीये. Or human power. किंवा मानवी सामर्थ्यात पण मानवाचं सामर्थ्य नाहीये. But in the goodness of God. देवाच्या चांगुलपणात मानव थोर होतो. When the goodness of God touches you. देवाचं चांगुलपण जेव्हा तुला स्पर्श करतं. What is wealth? What is name? What is fame? What is power? मग काय तो पैसा, काय ते नावलौकिक, काय ते सामर्थ्य, काय ती सत्ता. People are just people. लोक आहेत बेटा. They all have their faults. इंसान आहे. माणसं आहेत. प्रत्येक माणसात खोट असतेच. Their goodness withers away overnight. माणसांचा चांगुलपणा एका रात्रीत वाळून जातो. आज चांगला उद्या खराब माणूस आहे. But God's goodness endures forever. पण देवाचा चांगुलपणा अनंत काळापर्यंत टिकतो, कारण तो देव आहे. Bible says बायबल म्हणतं in Luke 7 verse 12. लूकचा 7वा अध्याय 12 वचन. Once Jesus went to the village of Nain. एकदा येशू ख्रिस्त नाहीन नावाच्या गावात आले. His disciples were also with him. येशूंचे शिष्य सुद्धा येशूंबरोबर होते. A large crowd was with Jesus. एक मोठा लोकसमुदाय येशूंसोबत होता. As they approached the village gate, आणि जसं ते गावाच्या वेशीपाशी आले, they met a funeral procession going outside the gate of the village of Nain. त्यांना नाईन गावाच्या वेशी बाहेर एका मेलेल्या माणसाची मयत जी आहे ती निघताना दिसली. There was a widow lady. तिथे होती एक विधवा बाई. Her only son had died. तिचा एकुलता एक मुलगा वारला होता. And the people were taking the dead body for burial. आणि लोक ती मयत घेऊन चालले होते पुरायला. You can imagine the condition of this mother. तुम्ही कल्पना करू शकता त्या आईचं दुःख किती मोठं असेल. Her eyes were seeking, longing desperately for someone who would show her any good. त्या आईचे डोळे बघत होते, शोधत होते की कोणीतरी माझं भलं करा बाबा, कोणीतरी माझं चांगलं करा रे, कोणीतरी माझं चांगलं करा. In those days, त्या काळात the most wretched people were the widows. सगळ्यात भयानक लोक म्हटलं तर विधवा बायका. Because nobody cared for the widows then. त्या काळामध्ये विधवा बायकांची अवस्था फार वाईट असायची, कारण की त्या काळात विधवा बायकांची कोणी परवाच करायचं नाही. She had to now live on charity all her life. आता या विधवा बाईला, विधवा होती ना म्हणजे नवराही नाही आणि आता मुलगाही वारला, म्हणजे आता या विधवा बाईला आयुष्यभर लोकांच्या दान धर्मावर जगावं लागणार. Her good days were over. तिचे चांगले दिवस संपले म्हणायचे. Her husband was just
dead. आणि नवरा तिचा नुकताच वारला होता बरं का. She just buried him. नुकताच तिने नवऱ्याची मयत केली होती. That still was fresh in her mind. अजून तर नवऱ्याची मयत तिच्या डोक्यामध्ये ताजी होती आणि मुलगाही वारला. And she was so miserable. आणि तिची अवस्था एवढी भयानक झाली And की काय life सांगावं. played a terrible joke on her. आणि आयुष्याने तिचा एवढा विनोद केला That she had to go a second time to the grave. की तिला दुसऱ्यांदा कब्रस्तानात परत जावं लागलं जवान जोड पोराची मयत करायला. What pain for old mothers काय वेदना म्हाताऱ्या बाईला होत to असतील. bury their own young sons. म्हाताऱ्या आईला किती वेदना होत असतील ना जवान मुलगा जर तिचा वारला But तर ती मयत लावताना. But praise God, पण देवाला धन्यवाद. Jesus was walking. येशू त्या गावाच्या आत येत होते आणि मयत बाहेर जात होती. And he saw her. आणि येशूनी त्या बाईला पाहिलं. Bible says he felt compassion for बायबल म्हणतो her. येशूना राहवलं नाही. येशूंना दया कळवळा आला तिच्यावर. And he went to her. आणि येशू त्या बाईकडे गेले And he said, आणि म्हणाले woman, बाई please don't cry. नको ना रडू प्लीज. Praise God. रडू नका बाई प्लीज. Don't cry. येशू म्हणाले तिला बघून बाई रडू Don't नका cry. बाई नका ना रडू बाई. What a heart of हो Jesus. हो व्हाट अ गोल्डन What a हार्ट. good heart of काय Jesus. चांगलं सुवर्ण हृदय येशूंचं. असं वाक्य कोणी सहसा बोलत नाही And कुणाला Bible बघून. says, बायबल म्हणतं he walked over to the coffin. त्या कबर ती पेटी होती ना पेटी प्रेत ठेवलेलं तिथे येशू गेले. And so he touched the people who were carrying the dead body. आणि प्रेत घेऊन चाललेल्या लोकांना येशूंनी हात लावला And the bearers stopped. आणि ते थांबले मग सगळे. And Jesus said, येशू म्हणाले young man, तरुण मुला I say to you, मी सांगतो तुला come back to life. परत उठ जिवंत हो. I mean, only a very strong person with lots of guts Oh, can make this hallelujah. statement. जो माणूस अतिशय शक्तिशाली आहे ज्याच्यामध्ये खूप हिंमत आहे असाच माणूस असलं विधान बोलू शकतो. You can imagine कल्पना करा when the dead body is going on the road, माणसाचं प्रेत रस्त्यावरनं जेव्हा जातं suddenly you stop. अचानक तुम्ही ती You मिरवणूक go at the थांबवली side. आणि गेला बाजूला You will go at the extreme आणि side अगदी बाजूला गेला because you cannot go in between. कारण तुम्ही मधून तर जाऊ नाही शकत. Can you मेलेल्या- say, move, I want to go? मैतीची मिरवणूक रस्त्यावरनं जाताना आपण नाही आवाज करू शकत ए बाजू बाजू बाजू. No, they will kill you there only. दुसरी मयत तुझी लावतील ते. नेक्स्ट मयत विल बी योर्स. दॅट्स डेड बॉडी गोइंग. Because ते they are- मेलेलं प्रेत जात आहे. Full of emotions. का आपण ते तेव्हा एवढे भाऊक असतात ना सगळे. And just imagine you आणि- stop that coffin and say, कल्पना करा ती मिरवणूक तुम्ही मध्ये हात घालून थांबवली and you say, आणि म्हणाला dead man, rise up. ओ मेलेल्या माणसा परत जिवंत हो. And if it doesn't rise आणि तो up, नाही जिवंत झाला finished. नेक्स्ट डेड बॉडी योर्स. तुझं Your dead body and your whole family's dead body. पुढची मयत तुझी आणि फक्त तुझी नाही तुझं अख्खं खानदान पुढे मारणार. See, but what guts of Jesus. पण येशूंमध्ये किती What हिंमत असेल, confidence of किती Jesus. विश्वास असेल येशूंमध्ये. He has to be God. येशू देवच असायला पाहिजे टू से समथिंग लाईक दिस. असं काहीतरी बोलायला येशू देवच असले पाहिजेत. He said, young man, I say, arise from the dead. येशू त्या जवान मुलाला बघून म्हटले तुला मी आज्ञा करतो मेलेल्यातनं परत जिवंत उठ बस. And people were all watching. लोक असं बघून सगळे What is he saying? म्हणजे काय चाललंय काय काय Death बोलताय? ends everything. मृत्यू सगळं संपतं ह्यांचं काय नवीनच. And that man got up from आणि there. तो जवान मुलगा मेलेला परत जिवंत होऊन बसला. Bible says, बायबल म्हणतं a tremendous sense of holy mystery swept over the whole crowd. एक पवित्र रहस्य संपूर्ण लोकांच्या गर्दीवर पसरलं की हे काय आहे. Because they witnessed this miracle of resurrection. कारण लोकांनी Power. तो मेलेला मुलगा जिवंत होण्याचं सामर्थ्य उघड्या डोळ्यांनी पाहिलं. They shouted praises to God. आणि मग लोक देवाची स्तुती करायला लागले जोर जोरात. And you know what they said? आणि काय म्हणाले माहिती God himself has visited his people to bless them. देवाने स्वतः त्याच्या लोकांना भेट दिलेली आहे. लोक आशीर्वादित व्हायला देवाने स्वतः लोकांना भेट दिली असं म्हणाले. God has come, they said. देवालाय म्हणाले. They looked at Jesus and said, God has come. येशूंकडे बघितलं आणि म्हणाले देवालाय हा देवालाय. Praise God. असं That same Jesus is here tonight. तोच येशू देव आज इथे आलाय. He is here tonight. इथे आत बाहेर वर इथे इथे सगळीकडे आलाय. One person told me, एक व्यक्ती मला म्हणाला Pastor, I was chief of sinners. पास्टर मी महापापी. I used to once tear the Bibles. एकेकाळी मी बायबल फाडून टाकायचो. I hated Jesus so much. तिरस्कार करायचो मी येशूंचा मनोभावे. I fought with my friends अजिबात मला येशू आवडायचे नाहीत. माझ्या मित्राशी मी भांडलो. when they were coming to your place. जेव्हा माझे मित्र दिसले मला तुमच्याकडे दापोडीला येताना मी त्यांच्याशी भांडलो. I used to curse them. त्यांना मी शापित करायचो. शाप द्यायचो मी त्यांना.
But पण I entered into bad company. मला वाईट संगत लागली I पास्टर. gambled. मला वाईट संगत, वाईट मित्र I मिळाले. drank. मग मी जुगार खेळायला लागलो, मी दारूचं व्यसन करायला लागलो. I did everything worse under the sun. आणि सूर्याखालच्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी, वाईट गोष्टी, कुकर्म आणि व्यसन मी केलं. While my friends coming to your church changed for better. आणि माझे मित्र जे तुमच्या चर्चला येऊ लागलेले, त्यांचं जीवन मात्र बदललं आणि ते सुधारले. But I cursed them. पण मी त्यांना शाप द्यायचो की काय तुम्ही कुठे जाताय त्या दापोडीला दर शनिवारी. And they blessed me. पण त्यांनी मात्र त्याला मला आशीर्वादित केलं. But then पण I मग lost my good job. म्हणजे माझी चांगली नोकरी गेली. My wife left my home. माझी बायको माझं घर सोडून गेली. I was afflicted with AIDS. मला स्वतःला HIV एड्स झाला. My life was over. माझं जीवन समाप्त झाल्यासारखं But I झालं. still tried to prove myself something before my friends. तरी मी प्रयत्न करत राहिलो की माझ्या मित्रांसमोर मी काहीतरी आहे, माझी इज्जत आहे असं दाखवायचा प्रयत्न. I went to the doctors. म्हणे डॉक्टरांकडे गेलो. Nothing was working. काही होईच ना, उपचार काही चाले ना. When I compared my life with the life of my friends, आणि मग माझ्या जीवनाची तुलना जेव्हा माझ्या मित्रांच्या जीवनाशी मी केली, I saw they had life, I was ash. मला दिसलं त्यांना जीवन मिळालंय आणि माझी राख झालीये. That's what he said. असं बोलला मला. I saw they had life, I had become मी ash. बघितलं माझ्या मित्रांना जीवन मिळालंय आणि माझी राख झालीये. Nobody came forward to help me. कोणी मला मदत करायला पुढे नाही आलं पास्टर. But these friends, पण हे जे माझे मित्र तुमच्याकडे येणार आहे, they didn't mock at me. त्यांनी माझी मस्करी नाही केली. They put me on a chair त्यांनी मला एका खुर्चीवर बसवलं and brought me to your meeting. आणि खुर्चीवर बसवून मला तुमच्या सभेला दापोडीला घेऊन आले. And they said, Jesus is good. आणि म्हणाले येशू चांगला आहे. And he will heal you. येशू तुला बरं करतील. येशू चांगले आहेत. And he said, I came for the meeting. आणि हा म्हणतो की मी तुमच्या सभेला अशा रीतीने आलो. I cried and cried that रडलो Saturday. रडलो त्या शनिवारी असा रडलो जसं बाळ रडतंय. I gave my heart to Jesus. माझं हृदय मी येशूंना दिलं. I continued coming every week. आणि दर आठवड्याला तत्पश्चात तुमच्या सभेला मी येत राहिलो. One Saturday, Jesus touched me and healed me. एके शनिवारी येशूंनी मला स्पर्श केला आणि मला बरं केलं. And I was healed of AIDS. आणि माझा HIV बरा झाला. I got a new job. मला नवी नोकरी मिळाली. My wife came back माझी home. बायको घरी परत आली. Today I am a blessed person. आज मी आशीर्वादित आहे पास्टर. असं स्वतः येऊन त्याने मला सांगितलं. God is good. मला काय म्हणायचंय बेटा, देव चांगला आहे. God is good all the time. देव नेहमी चांगला आहे. तुला काही वाटो, देव नेहमी चांगला आहे. He allows you to live on his land free of charge. देव तुला त्याच्या पृथ्वीवरती फुकट जगू देतोय. कुठं घेतोय भाडं? He charges no rent from you. देव तुझ्याकडनं भाडं घेतो का? माझ्या पृथ्वीवरती सृष्टीवरती जगतोय, चल भाडं काढ. He charges no electricity bill for the sun he is keeping shining on your life. जो सूर्यप्रकाश देव रोज तुझ्यासाठी पाठवतोय, त्याचं भाडं देव मागतो का? की सगळ्यात मोठे विजेचं मी तुला पुरवठा केलाय, हे सूर्यप्रकाश देऊन काढ बिल. He charges no oxygen cylinder bill for the air we breathe जी day in हवा and day out. जी हवा आपण या नागपुड्यातनं आत घेतो आणि श्वास चालू राहतो, त्या हवेचं भाडं देव घेतो, कारण ती हवा देव पाठवतो. नाही घेत ना? विचार करा ना. हवा फुकट. When a patient is sick एखादा पेशंट आजारी, पेशंटच आहे तो, रुग्ण and he आहे. wants oxygen, तो पेशंट आहे, त्याला ऑक्सिजन हवंय. the doctor provides you but bill is charged. डॉक्टर ऑक्सिजन सिलेंडर त्याला लावतात, पण हॉस्पिटलच्या खर्चात ते जमा होतं. But God does not charge you. देव नाही लावत ऑक्सिजनचा पैसा. Is God good? मग देव चांगला आहे की नाही मला तू सांग. देव चांगला आहे की नाही मला तुम्ही सांगा. करा विचार विचारवंतांनो आणि सांगा मला देव चांगला आहे का नाही. He gives you all the beautiful sceneries to look at. देव तुला सगळं सुंदर चित्र निसर्गाचं तुझ्या नजरेसमोर देतो. छान छान झाडं काय, बागा Lakes काय, and waterfalls and mountains छान छान and तलाव trees, काय, छान छान धबधबे काय, छान छान डोंगर काय, valleys and flowers दऱ्या and आणि खोऱ्या butterflies. आणि फुलं आणि फुलपाखर. त्याचं भाडं घेतो का देव? या बागेत फिरायला आला, भाडं दे. You go to some park तुम्ही एखाद्या बागेत जाता, or a zoo. एखाद्या झूला, प्राणी संग्रहालयात जाता, There are only 1 or 2 lions एक दोन सिंह जेमतेम आपल्याकडे असतात. and they have no food also. They are so skinny खायला अन्न नाही, असे एकदम लुगडे बुक्के. and still you have to pay some money for the ticket to look at them. तरी तिकीट काढून आत जायला लागतं त्यांची तोंड बघायला. देवाने सगळं फुकट दिलंय. Everywhere. लक्षात घे free. बेटा मी काय म्हणतोय. देवाने बघायला, देवाने श्वास घ्यायला,
सगळं फुकट दिलंय. Trust on Him. विश्वास ठेवा ना त्याच्यावर, Call on Him. त्याचा धावा करा ना, And He will help you. देवाला माया लावा, देव तुम्हाला मदत करेल. Praise God. ओ हालेलुया, आमेन. Thank you, Jesus. Thank you, Father. God is good all the time. देव नेहमी चांगला आहे. नेहमी देव चांगला आहे. His goodness can be seen देवाचा चांगुलपणा दिसतो बर का, in His word, त्याच्या शब्दात दिसतो, in His actions, त्याच्या कृत्यात दिसतो, in what He did for the world's salvation. जगाच्या तारणासाठी, मानव जातीच्या तारणासाठी त्याने जे केलं त्याच्यात दिसतो. See the cross वधस्तंभ बघा कधी लाल रंगाचा, and you will know His goodness. लाल रंगाचा क्रॉस कधीतरी टक लावून बघायचा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल देव चांगला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He has kept you alive. देवाने तुला जिवंत ठेवलंय. You are still breathing. अजूनही तुझा श्वास चालू आहे. Yes, little trouble is there. हो, त्रास थोडेफार आहेत. That will also go. ठीक आहे ना, तेही जातील. Call unto Him. देवाचा धावा करा, Trust on Him. देवावर विश्वास ठेवा, And He will help you. देव तुम्हाला सहाय्य करेल बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. Today, आज something is going to happen in your life. काहीतरी तुमच्या जीवनात घडणार आहे. Some goodness you are going to receive from God. काहीतरी चांगुलपणा तुम्हाला देवाकडनं मिळणार आहे. A good deed God is going to do in your life. काहीतरी चांगलं काम देव तुझ्या जीवनात आज करणार आहे. What is not happening will happen. जे घडत नाहीये ते घडणार आहे. What is stuck up will be released. जे अडकलेलं आहे ते सुटका पावणार आहे. That challenge that you are facing will be reduced. ज्या आव्हानाला तू तोंड देत आहेस ते आव्हान कमी होणार आहे. That power that is stopping you will be removed. जी शक्ती तुला थांबवत आहे ती शक्ती आज देव काढणार आहे. That chain that has chained you will be snapped. ज्या साखळ्या तुला बांधतायत त्या साखळ्या देवास तोडणार आहे. That cage Oh, where you are hallelujah. caged will be opened. ज्या पिंजऱ्यात तू अडकलाय तो पिंजरा आज रात्री देव उघडणार God आहे. is going to do it for you. देव करणार आहे तुझ्यासाठी. From your side, तुझ्या बाजूने you have to only trust on Him. तू फक्त देवावर विश्वास ठेव. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर कराल One hand placed on the afflicted part of your आणि being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काही आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. If your spouse is sick, your child is sick, place your hands on them नवरा बायको मुलं बाळ कोणी आजारी आहेत आणि इथं आलेली आहेत तर त्यांच्यावर हात ठेवाल and cry out to God. आणि रडून देवाचा धावा कराल. What man cannot do, God will do. कारण मनुष्य जे करू शकत नाही ते देव करेल. ओ And that's what हालेलुया. Jesus will do. येशू करतील. Are you ready? तयार आहात? Is your heart warm tonight? हृदय तयार आहे का? हृदय उबदार आहे का आज रात्री? A cold heart will receive nothing from God. थंड पडलेल्या हृदयाला देवाकडनं काही मिळत नसतं. An unbelief heart will receive nothing from God. अविश्वासानं भरलेल्या हृदयाला देवाकडनं काही मिळणार नाही. But a warm heart will receive from God. पण जे हृदय तयार आहे, जे हृदय उभेनं भरलंय त्या हृदयाला देवाकडनं मिळेल. A believing heart will receive from God. विश्वास ठेवणाऱ्या हृदयाला देवाकडनं A मिळेल. humble heart will receive from God. नम्र हृदयाला देवाकडनं A मिळेल. weeping eye will receive from God. रडणाऱ्या डोळ्यांना देवाकडनं A मिळेल. trusting man will receive from God. विश्वास ठेवणाऱ्या माणसाला देवाकडनं मिळेल. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards मग heaven चला एक हात वर कराल, डोळे and come on, cry out with me. डोळे घट्ट बंद आणि माझ्या मागून रडून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला माफ कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me मला clean. स्वच्छ कर. Oh God, माझ्या देवा I'm in a miserable माझी condition. परिस्थिती फार वाईट I आहे. need your help. मला तुझ्या मदतीची I गरज need आहे. your touch. मला तुझ्या स्पर्शाची गरज I आहे. need you now. मला तुझी आता गरज आहे. I'm failing miserably, Lord. मी फार भयानक रीतीने अपयशी होत आहे I प्रभू. need your grace tonight. मला आज रात्री तुझ्या कृपेची गरज आहे. Without you, I will surely die. तुझ्याशिवाय मी नक्की मरणार आहे. I receive you as my Lord and मी Savior. तुला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारत I आहे. open my heart to you. माझं हृदय मी तुझ्यासाठी उघडत आहे. Come into my heart माझ्या हृदयात ये. and touch me. मला स्पर्श कर. Touch me, Lord. मला स्पर्श कर प्रभू. Touch me, Lord. मला स्पर्श कर प्रभू. Jesus is coming. येशू येतात. Jesus is coming. येशू येतात. He is touching you right येशू तुला now. आता स्पर्श करताय. Every sickness, प्रत्येक आजार every आणि disease, रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड.
Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. All sickness leave in the name of सगळे Jesus. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. All pain leave in the name of सगळ्या Jesus. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. It is happening. घडत आहे. It is happening. हे घडत आहे. Call on the name of the Lord. येशूंच्या नावाचा धावा करा. Call on the name of the Lord. सगळ्यांनी प्रभूच्या नावाला हाक मारा. Every pain सगळ्या वेदना vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Every sickness सगळे आजार be destroyed in the name of येशूंच्या Jesus. नावात नाश पाहू दे. Headache, डोकेदुखी people suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे I command you in the मी name of आज्ञा करतो Jesus. येशूंच्या नावात Leave in सोड. Jesus' name. येशूंच्या नावामध्ये सोड. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. It's happening. होत आहे. Jesus is walking in your midst. येशू तुमच्यामध्ये चालतायत. He is touching your life right येशू तुझ्या now. जीवनाला आता स्पर्श करतायत. Something beautiful is happening now. काहीतरी सुंदर आता या वेळेला होत आहे. My God is revealing His goodness to you. माझा देव त्याचं चांगुलपण तुला प्रगट He करतोय. is revealing and manifesting His goodness to you. माझा देव त्याचं चांगुलपण तुला प्रगट करून दाखवतोय. Stomach pain पोटातल्या वेदना vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Those who are suffering with stomach pain ज्या लोकांना पोटात वेदना आहेत vanish in the name of येशूंच्या Jesus. नावात त्या जाऊ देत. Be gone in the name of Jesus. येशूंच्या नावात त्या जाऊ देत. Ulcer, अल्सर people suffering with ज्या ulcer, लोकांना अल्सर झालं Lord Jesus touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. and heal them. आणि त्यांचा अल्सर बरं Let कर. that ulcer vanish ते in अल्सर Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. See, it is going away. बघा ते जात आहे. That pain is going बघा त्या away. वेदना जात आहेत. Tumor, ट्यूमर people suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमर आहे Lord Jesus touch them प्रभू now. येशू त्यांना आता स्पर्श कर. Be healed in the name of येशूंच्या Jesus. नावात बरे व्हा. Be healed in the name of येशूंच्या Jesus. नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Skin disease त्वचा रोग vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Vanish in Jesus' येशूंच्या name. नावात निघून जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Jaundice, कावीळ people suffering with jaundice, ज्या लोकांना कावीळ झाली leave in Jesus' name. येशूंच्या नावात. Spondylitis, मानेचा आजार vanish in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Some people have problem in the neck. काही लोकांच्या मानेला आजार आहे Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Start moving your neck. आपली मान हलवा लागा. The power of Jesus is coming upon you. येशूंचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. Be released in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद. Withered hand, वाळलेला हात be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Liver problem, लिव्हरचे आजार be free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे होऊ दे. Stone in the kidney, किडनी झालेले खडे vanish in the name of येशूंच्या Jesus. नावात निघून जाऊ दे. Heart problem, हृदयाचे आजार people suffering with ज्या heart लोकांना problem, हृदयाचे आजार आहेत be healed in Jesus' येशूंच्या name. नावात तुम्ही बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. God is strengthening your heart. देव तुझ्या हृदयाला ताकद देत God आहे. is strengthening your देव heart. तुझ्या हृदयाला ताकद देत Those आहे. who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up in the name of उठा Jesus येशूंच्या नावात and start walking in the name आणि of चालायला Jesus. लागा येशूंच्या नावात. Knee problem, गुडघ्यांच्या वाट्यांचा be आजार healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरा होऊ दे. Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरे व्हा. Lumps in the body, अंगावर आलेल्या गाठी be gone in the name of येशूंच्या Jesus. नावात जाऊ देत. Diabetes, मधुमेह blood pressure, रक्तदाब sugar problem, साखरेचा आजार Lord Jesus touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर heal them. आणि त्यांना बरं कर. Issue of blood, सारखा होणारा be रक्तस्राव healed in Jesus' येशूंच्या name. नावात थांबू दे. Those women who need children, ज्या बायकांना संतान हवंय bless them like Hannah. त्यांना हन्नेप्रमाणे आशीर्वाद दे. You blessed Hannah. तू हन्नेला आशीर्वाद दिला. Bless them also, त्यांनाही Lord, आशीर्वाद दे प्रभू and fulfill their heart's आणि desire. त्यांच्या हृदयातली इच्छा पूर्ण कर. Say, Lord, you are a good God. म्हणा देवप्पा तू चांगला आहेस. Say, Jesus, you are a good God. म्हणा येशू तू चांगला आहेस. Say, Jesus, you are a good म्हणा God. येशू तू चांगला देव आहेस. Jesus, येशू send forth your goodness on me. तुझा चांगुलपणा माझ्यावर पाठव. Show forth your goodness to me. तुझा चांगुलपणा मला दाखव. I need to see good. मी चांगलं बघायची गरज आहे. Will I ever see good? मला चांगलं बघायला मिळणार आहे की I'm नाही. only seeing evil. मी केवळ वाईट बघत आहे. But now, पण आता I want to see good. मला चांगलं बघायचं आहे. Something good in my life. माझ्या जीवनात मला काहीतरी चांगलं दाखव. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now you devil आता who सैताना is attacking the जो people, लोकांवर हल्ला करतो I command you in तुला Jesus' मी name. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave. सोड. Leave, you devil, in the name of Jesus. सैताना येशूंच्या नावामध्ये. Leave, you devil, in the name of सैताना Jesus. येशूंच्या नावामध्ये. See, the devil is going. सैतान चालला बघा. See, the devil is going. सैतान चालला बघा. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In Jesus' name. येशूंच्या नावामध्ये जा. Vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात जा. Father, दे बापा bless them. यांना आशीर्वादित कर. Whatever they need, give it to या them. लोकांना जे काही गरजेचं आहे त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकरी हवी त्यांना नोकरी दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a raise, give them a raise. ज्यांना वाढ हवी त्यांना वाढ दे. Prosper them in all things. सर्व गोष्टीत त्यांना समृद्ध कर. Fulfill all their heart's त्यांच्या desires. सगळ्या मनोकामना पूर्ण करून दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who need financial blessings, ज्यांना आर्थिक आशीर्वाद हवाय bless them financially त्यांना आर्थिक also, Lord. आशीर्वाद दे. Thank you, Father. धन्यवाद दे Thank बापा. you, Master. धन्यवाद.
I believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली आहेस. In Jesus' name I येशूंच्या नावात मागत आहे म्हणून ऐक. Amen and amen. 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 Praise God. देवाला धन्यवाद. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Don't worry. काळजी करू नका. God is good. देव चांगला आहे. Say, God is good. म्हणा देव चांगला आहे. Say, my God is good. म्हणा माझा देव चांगला आहे. He will help you. तो मला मदत करेल.